अंधाराचा फायदा घेऊन मित्रानेच पहिल्या रात्री नवरीसोबत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. विकासचं लग्न झालं आणि पहिल्या रात्री त्याच्या मित्राने असं काही केलं होतं. विकासचा मित्र रितेश त्याच्या घराजवळच राहत होता. दोघं खूप चांगले मित्र होते. पण जेव्हा विकाससाठी दोघे मुलगी बघायला गेले होते तेव्हा रितेश पण विकाससोबत गेला होता मुलगी बघायला. मुलगी एवढी सुंदर होती की विकासच्या अगोदर त्याच्या मित्रालाच पसंत आली. लग्न ठरलं तेव्हा विकासचा मित्र रितेश नाराज होता, कारण मुलगी त्याला आवडली होती. जेव्हा मुलीचा नंबर विकासने घेतला तेव्हा रितेशने पण तो नंबर त्याच्या मोबाईलमध्ये घेतला होता आणि एक दिवस त्याने फोन लावला. रितेशने विकासच्या होणाऱ्या बायकोला फोन केला आणि तो म्हणाला, मी विकासचा मित्र आहे, माझ्यासोबत पण थोडं बोलत जा. रितेश तिच्यासोबत असं काही वेगळंच बोलू लागला होता. नंतर विकासच्या होणाऱ्या बायकोने रितेशचा फोन कधीच उचलला नाही. रितेश रोज पण तिला फोन करत होता, पण ती काही त्याचा फोन घेत नव्हती. लग्न आता जवळ आले होते. थोड्याच दिवसांनी विकासचं लग्न झालं. पूर्ण लग्नामध्ये रितेशची नजर फक्त नवरीवर होती. त्याच्या मनात फक्त तोच विचार सुरू होता. विकासच्या लग्नाची पहिली रात्र होती. नवरी सजून धजून रूममध्ये विकासची वाट बघत होती आणि तेवढ्यात लाईट गेली. रितेश पण विकासच्या घरीच होता. लाईट गेली हे बघून तो नवरीच्या रूममध्ये गेला. अंधाराचा फायदा घेऊन त्याने नवरीला मिठीमध्ये घेतले. तिला पण वाटले तिचा नवराच असेल. पण जेव्हा त्यांचं बोलणं सुरू झालं तेव्हा नवरीला आवाज वेगळा आला आणि तिने लगेच त्याला बाजूला केले. नवरीने ओळखले की तिचा नवरा नाही. रितेश लगेच रूमच्या बाहेर गेला. नंतर नवरीने कोणालाही काही सांगितले नाही. तिला वाटले की कोणाला काही सांगितले तर तिचीच बदनामी होईल, त्यामुळे ती शांत होती. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.